गॅस एजन्सीचा मनमानी कारभार, ग्राहकाशी अरेरावी, महिलांनाही उद्धट वागणूक. इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक गॅस एजन्सीच्या या मनमानी कारभाराला अक्षरशः वैतागले असून कर्मचाऱ्याकडून ग्राहकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने गंभीर आरोप समोर येत आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या या गॅस वितरण व्यवस्थेमध्ये ग्राहकांची गैरसोय आणि मानसिक छळ सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहे. ग्राहकांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करूनही गॅस सिलेंडर देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार आहे. कंपनीत जाऊन या, पुन्हा कागद आणा, तुमची KYC झालेली नाही अशा कारणावरून नागरिकांना वारंवार हेलपाटे मारायला लावले जात असल्याचा आरोप होत आहे. अनेक ग्राहकांना विनाकारण तासनतास थांबवून त्रास दिला जात असल्याने संताप वाढला आहे. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे काही कर्मचाऱ्याकडून ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्यास थेट नकार दिला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. रोख पैसे द्या, नाहीतर टाकी परत घेऊन जाऊ अशी धमकी दिली जात असल्याने ग्राहक भयभीत झाले आहेत. शासन डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत असताना एजन्सीतील काही कर्मचारी मात्र जुन्याच पद्धतीने ग्राहकावर दबाव टाकून काळा बाजार करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. तसेच गॅस सिलेंडरचे वजन करून देण्यासही टाळाटाळ होत असल्याचे समोर आले आहे. वजन करून पाहिजे असेल तर तुमचे तुम्ही करून घ्या असे बेजबाबदार आणि उद्धट उत्तर दिले जात असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेषतः महिलांनी गंभीर आरोप करताना सांगितले की काही विचारणा केली असता तुमचा नोकर नाही अशा उर्मट आणि अपमानास्पद भाषेत उत्तर दिले जाते. गॅस एजन्सीचा हा मनमानी कारभार आणि ग्राहक विरोधी कारभार तात्काळ थांबवून उद्धटपणे उत्तर देणाऱ्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संतप्त ग्राहकांनी दिला आहे. प्रतिनिधी रफिक मुल्ला, इचलकरंजी.